तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया सत्ते ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो। मेघानी वर्षावे पर्वती बैसावे वायूनी वाहवे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो। नामा मने काही नचले साचार प्रभू निर्धार पांडुरंग ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने गतीचा विचार त्यांच्या कृपादाने गतीचा विचार बाबाजी सद्गुरुनाथ कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आहे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरणात श्रीगुरूचे नमस्कार। आता उपाय बन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमृतची परिमूर्ती कारुण्याचा ये गए मज साये करावे देवा करावे देवा तुझी गेल सुधा सकल गुरुवागुनी तुझी गेल सुधा सकल गुरुवागुनी मज साये तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो।
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत पांडुरंगाचे लेळवाळ भगवत भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा ईश्वराच्या सत्तेशिवाय काहीच हालचाल होऊ शकत नाही, सृष्टीची घडामोड होऊ शकत नाही, त्याच्या आज्ञेशिवाय काहीच चालू शकत नाही असा दर्शवणारा हा अभंग या ठिकाणी चिंतन सेवेसाठी निवडला। या अभंगावर निरूपण चिंतन कथन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र आनंदगाव या पुण्यनगरीमध्ये अनंतेश्वराच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी लक्ष्मण दादा पुरुषोत्तमपुरीकर यांच्या कृपा आशीर्वादाने तथा हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न भंदास महाराज पुरुषोत्तमपुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 श्रीमद भागवत वाचक हरिभक्तीपरायण उद्धव महाराज वाकाणकर यांच्या अमृतमय वाणीतून आपण श्रवण भागवत कथा करतात। संपूर्ण गावकरी मंडळी, गावातील भजनी मंडळी, ज्ञानदान करणारी, अन्नदान करणारी, वर्गणी देणारी, सेवा करणारी, पंक्ती देणारी, सर्व काही कामं करणारी या ठिकाणची सर्व मंडळी यांच्या सगळ्यांच्याच सहकार्याने तथा परिसरातील सर्व गुणवान गायक वादक मंडळी, महाराज मंडळी यांच्या अतूट प्रयत्नाने संपन्न होत असलेला हा यावर्षी 50वा हा नाम उत्सव अर्थातच सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं असतं तर 50 अक्षरी करी 50 अक्षरी करता बरोबर 50 अक्षरी करता बरोबर 50 अक्षरी करता बरोबर शिक तुझवन तुझ रैया 50 अक्षरी करशी भरोभरी शेखी तुझे तोंड वैरी रया। या परिणामाची वळ मांडवणी संसार दौडून निघाली परता। या नाम सप्ताहाची, या उत्सवाची, सुवर्ण महोत्सवाची वाट चालू आहे आणि रौप्य महोत्सवाकडे याचा प्रवास सुरू आहे। अर्थातच 75 वर्षाकडे याचा लक्ष लागलेले, वेध लागलेले, वर्षानुवर्षी या सप्त्याला मोठा बहर याला। ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं तर येवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी। परमार्थाची सुरुवात लहान असती, परमार्थाची सुरुवात लहान असती पण उगम फार मोठा असतो। त्याला दृष्टांत जर द्यायचा असेल तर आता तुम्हाला आम्हाला शेजारी एवढी गोदावरी दिसायली पण हिचं मूळ जर त्र्यंबकला जाऊन पाहतान तर फार छोटे। आणि कधी बी ध्यानात धरा, मूळ लहान असावा, फांद्या मोठ्या असावा आणि फळ गोड असावा। मूळ लहान असं नका पण त्याचा फळ मात्र गोड असावा। गोमट्या फळाची, गोमट्या बीजाची गोमटी ही फळे असा सुंदर नाम यज्ञ सप्ताह या ठिकाणी चालू आहे। समस्त गावकरी मंडळी यांच्या मार्फत माझ्याकडे आलेली ही चिंतनाची सेवा आणि सेवेला निवडलेला अभंग नामदेव महाराजाचा 4 चरणाचा आहे। अभंग त्या अनुसंधानच थोडसा निवडला। आतापर्यंत 49 वर्षे आमचे करून घेतलेच देवा तुझ्या सत्तेमुळेच झाले आणि आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम जरी झाले तर तुझ्या सत्तेने झाले। हे फक्त आपण गावकऱ्यानं म्हणायचं नाही। यंदा आमचा 50वा वर्ष, त्याच्याशिवाय 50 संतोष महाराज झालेच नाही। कोणाशिवाय? देवाशिवाय काही होऊ शकतं का? काहीच होऊ शकत नाही। मी म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी त्या अभंगात सांगितलेले
वृक्षाची हे पाणी हाली जाती सत्ता वृक्षाची पाणी हाली जाती सत्ता वृक्षाची पाणी हाली जाती सत्ता वृक्षाची पाणी हाली जाती राहिल्या हंता मग तुझे राहिल्या हंता मग तुझे राहिल्या हंता मग तुझे वृक्षाची पाणी हाली जाती सत्ता वृक्षाची वृक्षाची ही पाने हले ज्याची सत्ता. झाडाचं पान जर हलत असन तर एखाद्या वेळेस असा योग येतो झाडाचं पान हलत नाही, एक दिवसभर बी झाडाचं पान हलत नाही, आणि एखाद बार असा योग येतो झाडाला पानच राहत नाही. हे तुमच्या आमच्यामुळं का? नाही नाही, हे सर्व कार्य प्रकृती करी मने कर्मे ज्ञानोबराय म्हणतात चिंतन. हे सर्व कर्म धर्म हे असं वाटतं आपल्याला हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं, प्रत्येकाला वाटतं. विचार सागरामध्ये दोन कारण सांगितले, दोन. एकाचं नावे निमित्त कारण आणि एकाचं नावे उपादान कारण. उपादान कारण परमात्मा आहे आणि निमित्त कारण मात्र आपण आहे. प्रत्येकाला ज्याचा त्याचा भ्रम वाटतो, प्रत्येकाला आपल्याला वाटतं हे मला आलं, ते मला आलं, ते मला आलं. अरे तसं नाही, ते साळुंकी मंजूळ गात असे तसं नाही रे ते. गळच कविता धनी गळच कविता धनी गळच कविता धनी बोलता सेवानी साळुंकी मंजूळ बोलता सेवानी साळुंकी मंजूळ बोलता सेवानी साळुंकी मंजूळ बोलता सेवानी कायम्या पामरे बोलावी उत्तरे. मी काय उत्तर देणार, मी काय गाणार महाराज म्हणतात. वसंत ऋतू सुरू झाला की कोकिलेचं गायन मात्र सुरू होतं महाराज म्हणतात, त्याला पाहायचं काम नाही. म्हणून साळुंकी मंजूळ गाताशे गाणी शिकविता धनी वेगळा असतो.
हे सर्व मी काही करीत नाही, हे सर्व भगवान परमात्मा सगळं करून घेतो. अशी प्रत्येकाला ज्ञान झालं पाहिजे, अशी प्रत्येकाची दृष्टी झाली पाहिजे. 2 कारण सांगितले मी तुम्हाला. एकाचं नाव आहे उपादान कारण आणि एकाचं नाव आहे निमित्त कारण. निमित्त कारण त्याला म्हणतात निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. निमित्त कारण तुम्ही आपले. निमित्त कारण कसं आहे? नाथ महाराजांना उदाहरण दिलेले. अंगानी छाया जया परी, अंगानी छाया जया परी, अंगानी छाया जया परी. विठाला विठाला माया, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अरे ब्रह्मालाच ब्रह्म माहित नाही. पण असं झालंय आज नेनो ब्रह्म मार्ग चुकले. आपलं शरीर आहे आणि त्या शरीराची पडलेली सावली, आपल्या शरीराची पडलेली सावली खरी का खोटी? खोटी. ते म्हणते ना उगच पुढं बसलो पुढं बाळूच पाहिजे. आपल्या शरीराची पडलेली सावली खरी का खोटी? खोटी. कशावरून? नाही नाही लाईट आहे. तुमचा आकडा 33 केवी केंद्रावर चालला. लहान ताराव टाका ना. बरोबर आहे. खोटी. 10 दिवस संदीपान महाराज ते प्रवचनाला होते ना रोज कीर्तनाला. हे दिंडीतल्या कीर्तनाचं सर्व नाही बरं, हे दुसरीकडे नाही. पण दिंडीत ठुत जा आम्हाला. अगदी बरोबर आहे. आपली सावली खोटी आहे. खोटी का? तिला 3 दिशा आहेत. 3. उत्तर पूर्वेकडे पडती, पश्चिमेकडे पडती आणि दिवसाच्या 12च्या समयाला सावली आपल्या जागेवरच थांबती, दिशेनाशी होती. तिला 3 पर्याय. 3. याचाच अर्थ ती सावली खोटी. आता खोटी म्हणण्याचा दृष्टांत असा होईल का खोटी आहे? ज्याच्यामुळं सावली पडली ते सुद्धा खोट आहे. बरोबर आहे ना? भुजगावनी चोरार भासत से, भुजगावनी चोरार भासत से, भुजगावनी चोरार भासत से, भासत से. शरीर खोट, सावली खोटी, इंद्रिय खोटे म्हणून केलेली सगळी काम सुद्धा महाराज म्हणतात खोटे. शरीर खोट, सावली खोटी, इंद्रिय खोटे, काम खोटे. मग खरं कोण? देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची
खरे तुका म्हणे खरे तुम्ही 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 तुका म्हणे खरे खरे देवची बरे न तुका म्हणे खरे तुम्ही तुमचं आमचं माप मात्र खरे आणि शरीराचं माप मात्र महाराज म्हणतात खोटे कशावरून शरीर त्याला म्हणतात असं जड दुःख त्याला म्हणतात शरीर आणि सचित आनंद त्याला म्हणतात परमात्मा मग शरीरामुळे शरीर चालत नाही पायामुळे चालता येत नाही या डोळ्यामुळे पाहता येत नाही या हातामुळे पक्वाद वाजता येत नाही आणि या हातामुळे तुम्हाला टाळी वाजता येत नाही पंचदशिकार सांगतात हे संपूर्ण त्याचे गोलकेत पण प्रकाश देणारा आत्मा आहे तो मात्र यगळाचे तुम्हाला परिचयाचं उदाहरण देतो आता हा लाईट आहे लाईट या लाईटाचा प्रकाश आहे का मधल्या तारीचा प्रकाश आहे या लाईट मुळे प्रकाश आहे का तारीमुळे प्रकाश आहे काय म्हणले तार तारीमुळे कसं गणित आहे त्याचं माहिती आहे का तुम्हाला उदाहरणार्थ लाईट शॅड झाला म्हणजे नेमकं काय झालं सांगा आता तुम्ही लय लाईट आणलेत ना हो किती लाईट आणले मला तर आणायचंच काम नाही लाईट शॅड झाला म्हणजे नेमकं काय झालं सांगा तार तुटली तार किती बारीक आहे केसावानी बारीक आहे तार अगदी लहान आहे बर का एखांबार तर असं होतं या पूर्ण खांब्यावरच्या मोठमोठ्याल्या जाडची जाड तार आहेत जाडची जाड तार आहे त्या तारेनं तेवढा फरक पडत नाही पण डिप्पीवरची त्या तारीला ती तार जोडलेली बारीक केसावानी तार असती त्या तारीला काय म्हणतात माहितीये का हा इकडं बी आहे ज्याला जास्त आकडे टाकायची सवय त्याला माहिती ज्यानं मीटर घेतलंय त्याला त्या दिवचा समन त्याला येतो जास्त बारीक तारावानी पहा डिव त्या डिवला एवढं जपावं लागत बाकीच्या तारा मोठ्या आहेत आणि कधी बी बघा तुम्ही मुख्य कामाला बारीकच तारा आहेत तुम्ही जास्त जाडची जाड जर फ्युजाला तार टाकताना जिजा तर दुसरं वाजत असतं म्हणून कमी तार टाकायची तार काय करायची कमी टाकायची काऊन निदान फ्यूजच जाईन गेलं तर पण दुसरं नुकसान होणार नाही म्हणून ध्यानात धरा ह्या एवढ्या मोठ्या डिप्पीला उग लहानशिक बारीक तार आणि त्या तारीमुळेच बाकीच्या सगळ्या तारा ताणलेल्या आहेत कवा त्या तारा जरा येणं घेतात वडावडी करतात वडावडी पण ती बारीक तार सांगती जास्त वडावडी करू नको ते ताण मला पडायला ती वरची ताण ती डिवची तारे ध्यानात धरा डिव या शब्दाचा अर्थ परमात्मा आहे किंवा देव म्हणून बारीक जर लक्षण केलं तर त्या थोड्याशा तारीमुळे सगळीकडे प्रकाश पडतो दोन कारण सांगितले दोन मी तुम्हाला उपादान कारण आणि निमित्त कारण इथे ज्ञानोबाऱ्यानं 2-4 दृष्टांत दिले तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे हा शब्द आहे आपला ज्ञानोबाऱ्यानं काय चिंतन मांडलं त्याच्यावर वव्या म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राणो हले जे जगा ते चालिता
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी अन वर्म हे जाणूनी शरण आलो. खालची ओवी ऐका. पर्वती बैसकान सांडवावी, समुद्री रेखा न ओलांडावी, ही आज्ञा माझी. समुद्राला भरती ओटी येते, पाणी भरपूर येते, त्यावेळेस पाण्यानं जास्त इकडे येऊ नये आणि मधीच सुद्धा जास्त खोल जाऊ नये म्हणून तिथं त्या पाण्याला सुद्धा देवानं एक राखणदार ठेवलेला आहे. पाण्यामध्ये तसे 2 अग्नी सांगितलेले. 2 अग्नी. एकाचं नाव आहे वैश्वानर आणि दुसऱ्याचं नाव आहे वडवानर. 2 अग्नी आहेत. वैश्वानर नावाचा अग्नी हृदयात राहतो, पोटात राहतो, अन्न पाणी पचन करतो. आणि वडवानर नावाचा अग्नी पाण्यात राहतो आणि पाण्याला कमी जास्तपणा होऊ देत नाही. समुद्राला सुद्धा आज्ञा माझी. एवढंच नाही, जानेवारी महिन्यात म्हणजे पौष महिन्यात सूर्य निघायला सुद्धा आज्ञा माझीच. एवढं नाही, उद्या 17 तारखेला चतुर्थी आहे. चंद्र निघल्याशिवाय जेवता येत नाही, पण चंद्र निघण्याला सुद्धा आज्ञा माझीच. ईश्वर सर्वभूतानां हृदय अर्जुन तिष्ठती, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायेया. सगळीकडे मी ओतपोत भरलेला असल्यामुळं सगळं माझे सत्तेशिवाय चालू शकत नाही. अभंगाच्या प्रथम तुझी सत्ते सूर्याची चालने तुझी सूर्याची चालने सूर्या म्हणून महाराज म्हणतात तुझी या सत्तेने कुणाची सत्ता
चाले हे शरीर कोणाचे सत्ते. प्रत्येक गोष्टीवर सत्ता असती. सत्ता सत्ता आहे मालकाची. अजान आम्ही तुझी लेकुरे तू सर्वांचा पिता. नेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य ही तुझीच देवा तुझी गुरी वास रे. कविता होती शाळेमध्ये. गुरडोर चरण्याला जगण्याला देवा सत्ता तुझीच. काय विचार करता. तुम्हाला आम्हाला तो फोन आहेत, निमंत्रण आहे, ताट वाढलेले. काही काही प्राण्याला घर नाही ना दार नाही ना कोणी पाळलेलं नाही. पण सांगा ना कोण उपाशी. कोण उपाशी. अरे दिसणारा प्राणी तर दिसणारं पडलेलं अन्न खाईनच. पण तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा काय खोल अभ्यास आहे. काही प्राणी दगडाच्या मध्ये राहतात तेनं सुद्धा चारा खाल्लेला आहे. पाषाणाच्या पोटी बैसला दरबिरो. पाषाणाच्या पोटी बैसला दरबिरो. मयामुखी चारा कोण खाली खाली. मयामुखी चारा कोण खाली. पाषाणाची पोटी बैसला दरबिरो. पाषाणाची पोटी बैसला दरबिरो. वा सुंदर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. दरदूर म्हणजे बेंडूक. दगडाच्या मध्ये कोणी अन्न पाण्याची सोय केली. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. महाराज म्हणतात तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सगळ्याची चिंता दूर करणारा महाराज म्हणतात परमात्मा आहे. कोण. विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी. न अनुमानाशी वेद शास्त्रा. नवलगे माये नवलगे माये चोरुनिया खाये नवनीत. ओम ईश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभु. भूतकृत भूतभृत भावो. भूतात्मा भूत भावना. सगळ्या भूतांचं भरण पोषण करणारा. सगळ्याला जीव घालणारा. सगळ्याला संगती देणारा परमात्मा यगळाय. महाराज म्हणतात तू त्याचा खेद करू नको. उगत निवांत बस संचित तू आहेस. बाह्य संचिताचे गवत गत. बाह्य संचिताचे बाह्य संचिताचे खेद करू कोणत्या गोष्टीचा. एका जनार्दनी भोग प्रारंभ.
हरी कृपे त्याचा नाश विठाला 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 संचित तू कौतुक तू पाहे संचिताचे. काय पूर्वार्ध? पती लक्ष्मीचा जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलिले जैशी स्थिती आहे तैशा मी म्हणलं मला मपलं करावंच लागलं. विठाला जशी स्थिती आहे त्या पद्धतीने तू राहा. संचित तू पाहे कौतुकाचे. एखाद्या वेळेस असं होईल एखाद्या वेळेस तसं होईल. असं होईल तसं होईल म्हणजे नेमकं सावता महाराज सांगा ना कसं होईल. समयाशी सादर व्हावे समयाशी सादर व्हावे देव देवील तैसे रहावे देव देवील तैसे रहावे देव देवील तैसे समयाशी सादर व्हावे देव ठेवील. आणि म्हणून म्हणायचं जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे. जसा जसा माणसाला भोग येईल तसा तसा निवारण्याचा प्रयत्न करावा. कधी एखादबार गरिबी येईल लय धंदा जोरात चालला तर एखादबार श्रीमंती बी येईल. थोडा जोरात चालला तर सकाळचं कीर्तन आणि संध्याकाळचं म्हणलं जोरातच श्रीमंत व्हाल. पण दोन्ही अवस्थेत तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात श्रीमंत असा की गरीब असा पण पाऊल मात्र सारखा टाका. पाऊल सारखा बा रस्ता कसा असू दे रस्ता येडा वाकडा आहे म्हणून येड वाकडं चलू नका. रस्ता वाकडा असू दे पण जरा सरळ चालता येतं ना. सरळ चला सरळ चला. आणि पहा माफी मागून बोलतो नेहमी चालताना हाताला हात धरून चला. कारण हाताला हात धरून चालल्यावर बरंच किलोमीटर चालता येतं. मला सांगा पायाला पाय अडकून किती किलोमीटर चालता येते? काय म्हणले 5? बाप्पा म्हणले का? पायाला पाय धरून कोणतंच चालता येत नाही. म्हणून हाताला हात धरा आणि चालण्याचा प्रयत्न करा. आणि पुढं बोलतो लय खराब रस्ता लागला म्हणून चलणं बंद करू नका. रस्ता खराब लागतच असतो. आणि ते 2-3 किलोमीटर खराब गेला ना पुढं चांगला हवेचे पहा. पण हवेत बिलय हवावानी चलू नका. हो ना
गाडी भेटली की माणूस हात काढूनच राम राम घालायला कायच करावं. नाही, कधी बैसोनी हत्तीवर, कधी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, आणि चालत जावे समयाशी सादर व्हावे. याला आमच्या वेळेस गोड कविता होती. कधी खाये तूप रोटी, कधी राहे अर्ध्या पोटी, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत. झोपडीत सुद्धा सुखान जेवता येत. त्याला 2-3 मजली बंगलाच पाहिजे नाही म्हणजे चांगलं खाता येत. चांगलं खाण्यासाठी बंगला चांगला नाही पाहिजे, दात 32ला 32 पाहिजे. हो ना, नाही तर बंगला 5 मजली आणि एक बी दात नाही, उपयोग काय करायचा. त्या बंगल्याला शोभा नाही, हे बंगला चांगला पाहिजे. आणि ह्या बंगल्यामुळं ते बंगला हे ध्यानात धरा. म्हणून पालखी सुभेदार समयाशी सादर व्हावे, आणि देव ठेवील तैसे राहावे. प्रमांत पाठीने ठेविले अनंती तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बरोबर आहे ना. तसं असून बी एखाद्यावर पुन्हा फोन झालता, असं काऊन केलं हो? आणि चित्ती असू द्यावे समाधान. जसं देवानं ठेवलंय त्या पद्धतीने महाराज म्हणतात राहावा. हे दिवस लवकरात लवकर निघून जातील. आणि एकमेकाचा द्वेष करू नका, निंदा करू नका. दिलेल्या रस्त्यानं चांगलं चाला. कोणाला अडवण्याचा आणि अडथळण्याचा प्रश्न करू नका. सर्व त्याच्या हातात, सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. तुम्हाला प्रतिकूल अनुकूल, राग द्वेष, भेद, ज्ञान अज्ञान, विज्ञान सगळं देण्याला कारण परमात्मा आहे. म्हणून त्याला तुम्ही विसरू नका. तो कोण आहे सांगा बरं. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू हमने शरण आए, जानने शरण आए, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा भारत माये भारत माये भारत माये भारत माये भारत माये भारत
तुझिया सत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. म्हणून सर्व काही व्यवहार चालतो, सर्व काही क्रिया होते, सृष्टीची गडण झडण मोडण सर्व व्यापार होत असेल तर देवा तुझ्या सत्तेने. जागृत अवस्था होते तुझ्या सत्तेने, सुषुप्ती अवस्था तरी तुझ्या सत्तेने, आणि सुषुप्ती अवस्थेत स्वप्न सुद्धा पडत तुझ्या सत्तेने. नाही, झोपण्याला कारण सुद्धा तूच, आणि झोपीतून उठवण्याला कारण तरी तूच. अरे कीर्तनात येण्याला कारण तरी काय तूच, आणि कीर्तन न ऐकण्याला कारण तरी शाबास. असं माप पाहिजे. सर्व व्यवहार त्याच्यामुळे. आपण काही करीत नाही, एवढंच सांभाळायचं. आणि एवढं करून आपल्याला पुढं करणं होत नसेल तर, बोलणं होत नसेल तर, तिथपर्यंत जाणं होत नसेल तर, ज्ञानोबरायानं दृष्टांत दिला, उगाची माथा ठेविजे चरणी हे भले. काय वानू आता न पुरी ही वाणी, जिथे वाणी अपुरी पडती बोलणं संपत, विश्वरापर्यंत तुमचं आमचं इंद्रिय मन, महाराज म्हणतात तिथपर्यंत पोहोचत नाही. मन अलीकडे, इंद्रिय अलीकडे, शरीर अलीकडे, आणि परमात्म्याची स्थिती त्याच्या पलीकडे, म्हणून तिथपर्यंत पोहोचत नाहीत. ते असं सांगितलं तुकाराम महाराजानं, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप. कारण हे मोजण्यासाठी माप दुसरं चालत नाही, याला माप तेच लागत आहे. भक्तीची मापे मोजितो अनंत, इतराने तत्वता न मोजवे. इतराने म्हणजे ज्ञानाने, साधनाने, योग्याने, बऱ्याच जणांनी परमात्माला मोजण्याचा प्रयत्न केला, पण परमात्मा मोजल्या जात नाही. परमात्मा फक्त तिथंच मोजल्या जातो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघाद. नाही तर कोणाच्या ध्यानात नाही, मनात नाही, जागृतीत नाही, सुषुप्तीत नाही, तुर्य अवस्थेत नाही. पण ती गोपिका म्हणती, बाई माझं नशीब मी त्याला पाहिलं, पाहिला पाहिला याला म्हणतात ब्रह्मदेव. देखिला देखिला मैम्या देवाचा देव. योग्याला नाही,
योगी या मुनी जन ध्यानी, योगी या मुनी जन ध्यानी, ते सुख असनी शयनी, असनी शयनी, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे, गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया. आता पेंडी आवडली पण 10:30 झाली. झाला विठ्ठल, झाला विठ्ठल, विठ्ठल, झाला विठ्ठल, विठ्ठल. परमात्मा ध्यानात येत नाही, मनात येत नाही, योग्याच्या नाही, साधकाच्या नाही, ज्ञानाच्या नाही, नवला अहंकाराची गोठी ज्ञानाच्या नाही. पण महाराज म्हणतात भक्ताच्या पाठीमाग तो परमात्मा सारखा मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे. जो तो आम्हापाशी मागे पुढे. योग्याच्या ध्यानात मनात नाही, स्वप्नात नाही, तुमच्या आमच्या जागृतीत सुद्धा नाही. पण तो परमात्मा महाराज म्हणतात किती लांबे, परी उनी परी, वैखरी उनी दुरी, दुरी उनी दुरी, ब्रह्म आहे किती लांबे. आणि त्याला शोधण्यासाठी गेली निज रूप दाख, हरि निज रूप दाखवा, हरि दर्शनास यावा, निज रूप दाखवा, हरि दर्शनास तारा
हरी दर्शना वाटतंय इथंच थांबावा. नाही कीर्तन थांबून इथं थांबावं म्हणलं. हा तसं नका होय. हा अर्ध राहिलं असं घेतो आकार आकाराने. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. त्या भगवंताचं वर्म कुणाला जाणल्या जात नाही. इथे दोन संबंध सांगितले शास्त्रानं. दोन जन्य जनक भाव संबंध दाखिलाय. जन्य जनक भाव संबंध जसं परमात्मा सगळ्याला पाहू शकतो, ओळखू शकतो, जाणू शकतो, पण आपण त्याला जाणू शकत नाही. त्याला जाणू शकत नाहीत आपण. म्हणून तो ब्रह्मांड मालके, म्हणून त्याची सत्ता सगळ्यावर आहे. आपलं काम तितकंच आहे. त्याचे वर्म ओळखून त्याला शरण जावा. त्याची काय किमया आहे? अभंगाच्या मेघानी वरचावे पर्वते बैसावे बैसावे मेघानी वरचावे पर्वते बैसावे मेघानी वरचावे पर्वती बैसावे वायुन विचारावे सत्ता तुझी वायुन विचारावे सत्ता तुझी ऐका तुझा माता ब्रह्मांडाचा धनी ऐका तुझा मरता ब्रह्मांडा
मेघानी वर्षावे, सुंदर म्हणे, मेघानी वर्षावे, पर्वती बैसावे, वाविनी वाहवे तुझिया बळे. मेघ सुद्धा पडत असंत, पाऊस पडण्याला सुद्धा सत्ता माझीच. पुन्हा एवढंच नाही, पडत असताना विचार कोणताच नाही. नाही विचारित मेघ हागंदारी शेत. मेघ विचारित नाही हे श्रीमंताचं शेते आणि हे गरीबाचं शेते, असं कधी होऊ शकत नाही. गायीची तृष्या हरू, व्याघ्राते विष होऊन मारू, असं कधी होत नाही. झाडाकून होत नाही, वायूकून होत नाही, पृथ्वीकून होत नाही, पृथ्वीकून असं कधीच होत नाही. हे कीर्तनकारे याला चांगलं चलू दी, आणि हे चोर चोरी करण्यासाठी आला याला खड्डा पडू दी, असं कधी होत नाही. मला वाटतं ज्ञानोबराची ओवी अशी, दिवा प्रत्येकाला उजेड देतो, उजेड ओवाळणाऱ्याला देतो, आरती करणाऱ्याला देतो, पोथी वाचणाऱ्याला दिवा. दीपकाच्या अंगी नाही भेदभाव, दीपकाच्या अंगी नाही असं वाटलं पारायणाला आळंदीत आज्यान वृक्षाच्या झाडाखाली बसलो आणि असं पान डोक्यावर पडलं. वा वा, काय प्रमाणे दीपकाच्या अंगी नाही भेदभाव. दिव्याच्या अंगी भेदभाव नाही. हे चोरे का शाहूए सगळ्याला प्रकाश चांगला देतो, उलट चोराला जास्त उजेड देतो, म्हणून त्याला चांदणं आवडत नाही असं तुकाराम महाराज म्हणले. चांदणे नावडे तया चोरा, चांदणे नावडे तया चोरा, नावडे तया हेरा, नावडे तया चोरा, जे नावडे रांडेच्या पोरा, सत्य कुत्रा आवडे ना, नावडे रांडेच्या पोरा, सत्य कुत्रा आवडे ना, नावडे रांडेच्या पोरा, सत्य कुत्रा आवडे ना. अरे वा, आज काय प्रमाणे आले तर पहा. आणि खरंय परमार्थात मजाच मजा आहे पहा, मजाच मजा आहे. म्हणणारा असावा, वाजणारा असावा, आणि कीर्तनकार मात्र झलता असावा बरं. हा, प्रमाणाचा वापर असतो, वापर. आणि प्रमाण हे प्रमाण आहे पहा, त्याला शास्त्राने सांगितलंय प्रमाणाशिवाय कीर्तनाला शोभाच नाही. कधी धनाला प्राणची कीर्तनकाराचा. अरे वा, ह्या ठेक्यामुळे सगळं आतापर्यंत वजा होत असतं पहा. हा, तोडकं मोडकं जरी असलं तर वजा होतं. असे प्रमाण आले ना, बाकीचं सगळं, कारण याला भाव जास्त असतो. म्हणून हे महत्वाचे प्रमाण असते. काय दिल दादा? चांदणे नावडी तया चोरा, चांदणे नावडे तया चोरा, सावध नावडी तया हेरा, वा. हा, सतबुद्धी नावडी रांडेच्या पोरा, शाबास, सत्य कुत्रा आवडे. वा वा, तुकाराम महाराजाचं धन्यवाद तुम्हाला. पुन्हा एक असंच प्रमाणे ते आपल्या पाठ होतं बरं काय. 84 चांदणे वेशेशी शेजार,
खापराशी परीस काय करी. हे खेटून खेटून येते एवढंच हे चुलत चुलत भाऊ भाऊ. दुसरं काय नाही. विठाला, म्हणून मेघानी वर्षावे, पर्वती बैसावे, वायूनी वाहवे तुझ्या सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जानुनी शरणालो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली